ते त्याला मागितलं तर मिळण्याची शक्यता आहे. या नियमाचा विचार करून संत महात्मे जे काही त्यांना मागायचं असेल ते कोणाला मागतात? देवाला तरी मागतात, नाहीतर साधू पुरुषाला तरी मागतात. देव आणि संत यांच्याकडे सगळं आहे बरं का. देवाच्याकडे आणि संताकडे जर आपण मागायला लागलो, संसाराचं मागितलं तरी देतात आणि परमार्थाचं मागितलं तर देतातच देतात. विठ्ठल विठ्ठल. पुरुषाच्या सेवेने आपल्याला संसाराचं फल मिळत नाही, देवाच्या सेवेने आपल्याला संसाराचं फल मिळत नाही समजू नका. संसारातलंही फल मिळतं. म्हणून उपनिषदामध्ये असं चिंतन येतं पहा. तस्मात् आत्मज्ञम आर्चयेत भूतिकामः. भूतिकाम शब्दाचा अर्थ काय? भूती म्हणजे ऐश्वर्य. संसारातल्या ऐश्वर्याचा ज्याला काम आहे, संसाराच्या ऐश्वर्याची ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, अशा माणसाने काय करावं? आत्मज्ञानी महात्म्याची पूजा करावी. विठ्ठल विठ्ठल. आत्मज्ञम अर्चयेत भूतिकामः. ऐश्वर्याची इच्छा असलेल्या माणसाने आत्मज्ञानी महात्म्याची पूजा करावी. हे कोणतं फल झालं? आत्मज्ञानी महात्म्याची पूजा करण्याच्या योगानं आपल्याला ऐश्वर्य मिळतं असं जर श्रुतिमाता वर्णन करत असेल तर संसारातली फलंसुद्धा देव आणि संतांच्या सेवेने आपल्याला मिळतात. ती गौण आहेत, तुच्छ आहेत, ते मागायचे नाहीत हा भाग वेगळा. पण त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर संसारही आपल्याला मिळत नाही असं समजायचं कारण नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर प्राधान्याने मागायचं असतं ते परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या श्रीमंताच्या घरी जर आपण जेवायला गेलो तर त्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला कोंड्याची अशी काही भाकरी मिळणार नाही का? कोंड्याची भाकरी त्या श्रीमंताच्या घरी मिळणार नाही का? सहज मिळू शकते. पण कोंड्याची भाकरी तिथे मिळू शकते म्हणून श्रीमंताच्या घरी गेल्याच्या नंतर कोंड्याची भाकरी मागावी का त्याच्याकडे पुरणाची पोळी खावी? पुरणाची पोळी खाण्याकरता श्रीमंताकडे जायचं असतं. कोंड्याची भाकर त्याच्या घरी मिळते हे जरी खरं असलं तरी ती न मागता जशी श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर पुरणाच्या पोळीचीच इच्छा करायची, तशी आत्मज्ञानी महात्मा किंवा आत्मज्ञानी महात्मा म्हणजे संत महात्मा किंवा परमात्मा यांच्याकडे गेल्याच्या नंतर संसार मिळू शकतो. पण तो कोंड्याच्या भाकरीसारखा आहे म्हणून टाकून द्यायचा असतो आणि पुरणाच्या पोळीसारखा परमार्थ मागायचा असतो. विठ्ठल विठ्ठल. असा परमार्थ फक्त देव किंवा संताच्याकडे मिळू शकतो. म्हणून तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाला जे काही मागायचं आहे, आपण विचार करा ना, संत महात्मा मागायला निघाल्याच्या नंतर दुसरं काही मागेल का? संसारातलं मागणं साधू पुरुषाचं असेल का? एक तरी अभंग तुकाराम महाराजासारख्या संत महात्म्याचा असा काढून दाखवा की ज्याच्यातून संतांनी संसाराची मागणी केली. आम्हाला घर पाहिजे, आम्हाला शेत पाहिजे, आम्हाला पैसा अडका पाहिजे, आम्हाला बायका लेकरं पाहिजेत, हे सगळंच्या सगळं मागणं संत महात्म्यांनी केलंय का? याचा सगळ्याचा निषेध करून परमात्मा मागितला याचा जर विचार केला तर संसारातल्या फलाचा देव द्यायला लागला तरी संतांनी निषेध केला. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या माईक पदार्थाचा निषेध केला की नाही? आणि न लगे माईक पदार्थ, आणि न लगे माईक पदार्थ, आणि लगे माईक पदार्थ, आणि लगे माईक पदार्थ, आणि लगे माईक पदार्थ, आणि लगे माईक पदार्थ,
संसाराची अभिलाषा संतांच्या अंतःकरणात नसल्यामुळं संतांनी सांसारिक पदार्थाचा निषेध केला. आणि न लगे माईक पदार्थ, माईक पदार्थ नको म्हणतात बरं का. माईक पदार्थ नको, कोणताही मायाकार्य असलेला पदार्थ आम्हाला नको. इहलोकातला मायाकार्य असलेला पदार्थही नको आणि परलोकातला मायाकार्य असलेला पदार्थही नको. इहलोकातलं सुख जसं नको आहे तसं परलोकातलं सुखही संतांनी नाकारलं. इहलोकातला चहा जसा नको आहे तसं परलोकातला अमृतही आम्हाला नको आहे असं म्हणणारे संत महात्मे आहेत बरं का. याचा अर्थ काय झाला, सगळ्याच्या सगळ्या सांसारिक पदार्थाचा निषेध संतांनी केला. कारण काय, ज्याला आत्मसुखाची गोडी कळालेली आहे असा मनुष्य संसाराच्या सुखाकडे प्रवृत्त होणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारांनी दृष्टांताने विचार आपल्याला सांगितला. सांगे कुमुददळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काही वाळवंटे चुंबित असे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कमळ दळाचं ताट केलं आणि त्याच्यामध्ये पडलेल्या टपूर चंद्र किरणाचा आस्वाद ज्यानं घेतला, अशा त्या चकोराला वाळवंटाच्या खड्याचं चुंबन घेण्याची काही गरज पडते का? वाळवंटातले खडे खात बसायची गरज पडते का? खडे खावेत कबुतरानं. त्या चकोराचं काम काय, कमळाच्या दळावर पडलेले अमृताचे जे कण आहेत त्या अमृताच्या कणाचं सेवन करावं आणि त्याच्याने तृप्त व्हावाशी त्याची योग्यता आहे. अमृत कणानं तृप्त होणारा चकोर जसा वाळवंटातले खडे खात बसत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानानं तृप्त होण्याची योग्यता असलेला महात्मा संसाराच्या सुखाकडे येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मसुखाची त्यांना गोडी असते, भक्तिसुखाची गोडी असते, परमात्मा त्यांना पाहिजे असतो, परमात्मा प्राप्तीची साधनं त्यांना हवी असतात. मग हे सगळं पाहिजे असताना हे मागायकरता कोणाकडं जावं हो? देवाकडं किंवा संताकडं गेलं पाहिजे, तिथंच ते मिळण्याची शक्यता आहे. हे संतांना ठाऊक असल्यामुळे तुकाराम महाराजासारखे संत महात्मे सांगतात, मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा आम्हाला जे मागायचं ते आम्ही तुमच्या जवळच मागतो, दुसऱ्या जवळ मागत नाही. विठ्ठल विठ्ठल. जे देवाला मागतात ते तरी काय संसारातलं मागता का हो? मागत नाहीत. संतांच्या स्वभावाचा विचार जर आपण केला, मागण्याचं चिंतन जर आपण केलं तर मागणं चांगलं आहे का वाईट आहे याचं दोन्ही पद्धतीनं उत्तर आपल्याला देता येतं. मागणं वाईट आहे ही तर पहिली स्थिती आहे. चिंतन करत असताना कोणापुढे हात पसरून मनुष्य मागायला लागला की त्याचं महत्त्व खलास होतं, त्याच्यामुळं मागणं योग्य नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं बरं का. कारण मनुष्य मागायला लागला की त्याचं महत्त्व खलास होतं. संस्कृतात एक सुभाषित आहे, त्या सुभाषितकारांनी असं वर्णन केलं, विशाखांता गता मेघाः प्रसूत्यंतंच यौवनम प्रणामांत सतांकोपहा याचनांतम ही गौरवम. त्यांनी चिंतन असं सांगितलं, विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं पावसाळा संपला. विशाखांता गता मेघाः प्रसूत्यंतंच यौवनम. स्त्रीच्या ठिकाणी तारुण्य आहे गोष्ट खरी आहे, पण तिची एकदा प्रसूती झाली की खऱ्या अर्थानं तिचं तारुण्य संपलं. प्रणामांत सतांकोपहा. एखाद्या वेळेला साधू पुरुषाला सज्जनाला सुद्धा राग येण्याची शक्यता असते, कोप क्रोध निर्माण होतो त्यांना सुद्धा, पण त्यांचा क्रोध, त्यांना नमस्कार केला की त्यांचा क्रोध संपून जातो. आणि कितीही मोठा मनुष्य असला त्याचं मोठेपण त्यानं मागायला सुरुवात केली की याचनांतम ही गौरवम. याचना केली की त्याचा गौरव म्हणजे मोठेपणा संपून जातो. विठ्ठल विठ्ठल. याचना करण्याची अपेक्षा भगवंताच्या मनात निर्माण झाली तरी त्याला सुद्धा वामन म्हणजे बुटका व्हावं लागलं हो. आशा उपजली अनंतासे नीच वामनत्वाले त्यासे. नाथ महाराजांनी चिंतन केलं ना, अनंत असलेला परमात्मा त्या भगवंताच्या अंतःकरणामध्ये याचना करण्याची इच्छा झाली. बलिराजाकडे जाऊन काहीतरी मागावं असं त्याला जेव्हा वाटायला लागलं तेव्हा त्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला वामन व्हावं लागलं. आणि वामन शब्दाचा तसा शब्दशः अर्थ जर पाहिला तर बुटका व्हावं लागलं. आणि बुटका व्हावं लागलं याचा अर्थ लहान व्हावं लागलं. म्हणजे मागण्याची इच्छा निर्माण झाली की लहानपणा येतो हे देवापासून सगळ्यांनी दाखवले. विठ्ठल विठ्ठल. आणि साधू पुरुष
पुरुषाचा स्वभाव जर आपण पाहिलं तर त्यांना मागणं आवडत नाही. प्रल्हादासारख्या भक्त महात्म्याने देवाच्या जवळ काही मागणं केलं का? प्रल्हादाला जेव्हा परमात्मा प्रसन्न झाले, परमात्म्याने प्रल्हादाला माग बाबा, मी तुला प्रसन्न आहे, वाटते ते द्यायला तयार आहे, तुझ्या अंतःकरणात जे काही मागायची इच्छा असेल ते तू आता सरळ मागून घे, मी तुला क्षणात देतो, हे सगळं वारंवार परमात्मा सांगत होते. पण भगवंताला प्रल्हादाने काय सांगितलं? नको देवा, मला काही मागायचं नाही, मला नको, मला नको, मी काही मागणार नाही. पहिल्यांदा भगवंताने सांगितलं माग. प्रल्हाद म्हणतो मागणार नाही. का मागणार नाहीस? प्रल्हादानं सांगितलं देवा मी भक्त आहे म्हणे, हे काहीतरी तुमची सेवा करायची आणि त्या सेवेच्या बदल्यात तुमच्याजवळ काहीतरी मागून घ्यायचं, म्हणजे देणं घेणं झालं म्हणलं. आणि देणं घेणं करणं व्यापाऱ्याचं काम आहे, भक्ताला शोभत नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. अनेक पद्धतीनं भगवंताला त्याने समजावून सांगितलं, देवा माझं कल्याण करायचं असेल तर माझ्या अंतःकरणामध्ये आशा कशाला जागी करता? मला माग म्हणणं म्हणजे माझ्या अंतःकरणात आशा जागी करणं आहे. आणि आशा जागी केली, आशा जर जागी झाली तर त्याच्यात माझं कल्याण होईल का? आशा हे परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशेमध्ये दुःख ठेवलेलं देवा, तुम्ही मला मागायला सांगू नका, माझ्या मनामध्ये आशा निर्माण करू नका. मागणं करणं, सेवा करून तुमच्याजवळ मागणं करणं, याच्यामध्ये देणं घेणं हे व्यापाऱ्याचं काम सिद्ध व्हायला लागलं. मला व्यापारी व्हायचं नाही, भक्त व्हायचं आहे, असं सगळं परोपरीनं प्रल्हाद समजावून सांगत होता. मला अजिबात मागायची इच्छा नाही. पण भगवंताचं म्हणणं मागणं प्रल्हादा, काहीतरी मागणं, तुझ्या भक्तीचं माझ्या डोक्यावर ओझं आहे, एवढं ओझं उतरण्याकरता काहीतरी मला तुला दिलं पाहिजे, काहीतरी मागणं, काहीतरी मागणं. मग जेव्हा प्रल्हादाने विचार केला की आपण अनेक वेळेला याला मागायचं नाही म्हणतो, तरी परमात्मा पुन्हा पुन्हा मला माग म्हणतो, याचा अर्थ माझ्याच अंतःकरणात कुठंतरी एखादी सुप्त मागण्याची इच्छा राहून गेली का? म्हणून प्रल्हादाने देवाला सांगितलं, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, तर असं करा म्हणे, याच्या पुढं माझ्या अंतःकरणात मागायची इच्छाच होऊ नये, असंच द्या म्हणे. विठ्ठल विठ्ठल. कामानां हृदि असंरोहम भवतस्तु वृणेवरम. तुमच्याजवळ देवा माझ्याकडून असं वरदान मागितलं जाणार आहे. भवतः वरम वृणे, मी तुमच्याजवळ असा वर मागतो. काय वर मागता? कामानां हृदि असंरोहम. काम म्हणजे इच्छित पदार्थ मागण्याची माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होऊ नये, असं मला करा. हे प्रल्हाद जसं जसं मागणं की नाही, तसंच तुकाराम महाराजाचं सुद्धा म्हणणं आहे. तुकाराम महाराजाला देव मागा मागा म्हणून मागा लागला की नाही? म्हणसे काही मागा प्रसन्न झालेला परमात्मा जसा काहीतरी माग म्हणत होता बरं का. काम पुरोस्म्यहम नृणाम वरम वरय. तू माझ्याजवळ काय तुला अभिमत असलेला वर मागून घे बाबा, मी कामना पूर्ण करणार आहे. भक्ताच्या कामना पूर्ण करण्याची माझ्या ठिकाणी शक्ती आणि इच्छा दोन्ही गोष्टी असल्यामुळे मी तुला सांगतो, काय मागायचं ते माग. वरम वरय अभिमतम, तुला पाहिजे असलेलं मागून घे, असं प्रल्हादाला जसं परमात्मा बोलले ना. तुकाराम महाराजांनी म्हणले, हे या शब्दातून अनुमान करता येतं की नाही? म्हणसी काही मागा, काहीतरी मागा म्हणतोस देवा तू, तर मग हे दे, हे दे म्हणतात महाराज, ते पुढचं वेगळं. पण तू जर काही मागा म्हणत असशील तर मला हे दे असं म्हणणं जे आहे ना, त्याच्यातून लक्षात काय घ्यायचंय? देव त्यांच्याही पाठीमागं लागला काहीतरी घ्या म्हणून. प्रल्हादाला जसा मागं लागला तसा तुकाराम महाराजांच्याही मागं लागला. प्रल्हादाने जसं मला घ्यायचं नाही म्हणून देवाला अनेक वेळेला सांगितलं, तसं तुकाराम महाराजांनी देवाला अनेक वेळेला मला काही नको आहे म्हणून सांगितलं. प्रल्हादाने शेवटी देवाला सांगितलं, तुला द्यायचं जर असलं तर माझ्या मनामध्ये मागायची इच्छा होऊ नये.
असं वरदान दे. तुकाराम महाराजांनी हेच मागितले की ना. देवाच्या जवळ मागत असताना बरं का, मागणे ते सरे ऐसे करी देवा, मागणे ते सरे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे, मागणे ते सरे ऐसे करी देवा, सरे ऐसे करी देवा, सरे ऐसे करी देवा, सेवा सांगा पुढे, मागणे ते सरे ऐसे करी देवा, कामानाम हृदय असंरोहम भवतस्तु ऋणेवरम. हे प्रल्हादाचे शब्द बघा. आणि मागणे ते सरे ऐसे करी देवा हे तुकाराम महाराजांचे शब्द बघा. काही बदल नाही. देव प्रसन्न झाला, तुकाराम महाराजालाही प्रसन्न झाला आणि प्रल्हादालाही झाला. देव माग माग म्हणायला लागला, दोघालाही म्हणायला लागला. आम्हाला नको नको दोघांनी सांगितलं. माग माग पुन्हा पुन्हा म्हणल्याच्या नंतर आमच्या मनात मागण्याची इच्छा निर्माण होऊ नये, हेच दे असं देवाला प्रल्हाद जसं सांगतो तसं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की देवा मागणे ते सरे ऐसे करी देवा. आमच्या अंतःकरणातली मागण्याची भावना संपली पाहिजे, हेच मला दान दे. याचा अर्थ काय झाला? साधू पुरुषाला मागणं मान्य नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं मोठेपणाला बाधा आणणारा असल्यामुळं मागणं योग्य नाही. आणि परमार्थाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर देवाला मागणं आवडत नाही, भक्ताच्या स्वभावात मागणं बसत नाही, म्हणून मागणं योग्य नाही असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठल विठ्ठल मागणं योग्य नाही तर तुकाराम महाराजांसारख्या संतांचे शेकड्याने मागण्याचे अभंग आपल्याला पाहायला सापडतात. त्याची संगती काय काय लावतात. मागणं योग्य नाही हे म्हणतात आणि मागत बसतात, याला काय म्हणायचं असं कोणी विचारलं तर त्याला आपल्याकडं उत्तर असं आहे की संतांनी मागू नये हे सांगितलं, संतांनी मागितलं नाही हेही खरं आहे, आणि संतांनी मागितलं हेही खरं आहे. कसं खरं आहे? संतांनी काय मागितलं आणि काय मागू नये म्हणून सांगितलं याचा विचार वेगळेपणानं करा म्हणजे काम झालं बरं का. संसाराच्या संबंधानं मागणी करावी का? संत महात्मे नको म्हणतात. परमार्थातली काही मागणी करावी का? संत अवश्य करा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आम्हाला संताची संगती असावी, देवा दे, हे सगळं संत महात्म्यांच्या जवळ संत महात्म्यांनी मागितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. परमार्थाला पोषक असलेल्या गोष्टी संतांनी मागायला शिकवलेला आहे. संसाराला पोषक असलेलं काही मागू नये अशा पद्धतीचा भाव संतांनी व्यक्त केला. आणि प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला, असंच तुकाराम महाराज देवाकडे मागायला गेले. आणि मागायला गेल्याच्या नंतर जी प्रेम नावाची वस्तू तुकाराम महाराजांनी देवाला मागितली, ती मागण्याच्या अगोदर सुरुवातीला काहीतरी तिथे गेल्यानंतर प्रस्तावना केली पाहिजे. ते प्रस्तावना करताना तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी आलो तुझ्या दारात उभा आहे आणि कोणी सामान्य नसून भिकारी याचक आहे. महाराज प्रस्तावनेचं बोलणं पहिल्या चरणात. Oh
द्वारी उभा याचक भिकारी. मला सांगता देवा मी तुमच्या दारामध्ये उभा आहे. मी कोण आहे? याचक आहे. कसा याचक आहे? भिकारी याचक आहे. असा सगळा शब्दामध्ये महाराजांनी आपल्याला परिचय स्वतःचा देवाला दिलेला पाहायला सापडतो बरं का. महाराज काय म्हणतात? देवा मी तुमच्या दारात उभा आहे. मी भिकारी असा याचक आहे. ठाकलोसे द्वारी उभा. मी तुमच्या दारामध्ये उभा आहे. दुसऱ्या कोणाच्या दारामध्ये उभं राहून परमार्थ मिळत नाही. परमार्थातलं जे काही मागायचं आहे ते मागायकरता देवाच्याच दारात उभं राहावं लागतं. म्हणून हरिपाठात पहिल्यांदाच ज्ञानोबारांनी काय सांगितलं? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारात उभं राहा, परमार्थातलं सगळं मिळतं. विठ्ठल विठ्ठल. हे देवाचं द्वार कोणतं त्याचा विचार आपल्याला करण्याचं कारण नाही बरं का. देवाचं द्वार अनेक पद्धतीनं रूपकात्मक पद्धतीनं सुद्धा देवाच्या द्वाराचा विचार करता येतो किंवा साक्षात मंदिराच्या द्वाराचा विचार केला तरी तोही उपयोगाचा आहे बरं का. मुहूर्तम वा मुहूर्तार्धम यस तिष्ठेद हरिमंदिरे. हरिमंदिराच्या दारामध्ये मुहूर्तभर किंवा अर्धा मुहूर्त सुद्धा जो उभा राहतो ना, बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रती. त्यानं मोक्षाला जाण्याकरता म्हणून कंबर कसरी असं समजा म्हणे. विठ्ठल विठ्ठल. हरिमंदिराच्या दारामध्ये उभं राहण्याचं सुद्धा अशाच पद्धतीचं फल आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणून तरी नामदेवरायांनी कायमचं हरिमंदिराचं दार धरून ठेवलेलं आहे ना. दारातच पायरी, रोळे तळीला पायरी होऊन बसलेलं नामदेवराय त्या ठिकाणी. हे कशा करता? देवाच्या द्वारात उभं राहण्याचं महत्त्व आहे हे जाणूनच त्यांनी ती सेवा स्वीकारलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं बरं का. एकंदर चिंतन असं आहे, देवाचं द्वार म्हणजे मंदिराचं द्वार असाही अर्थ घेता येईल किंवा देवाचं द्वार म्हणजे लाक्षणिक पद्धतीनं भगवंताचं नाम वगैरे अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला करता येतो बरं का. कारण हरिपाठामध्ये सांगितलेलं देवाचं द्वार हरिमुखे म्हणा या ध्रुवपदात सांगितलेलं द्वार असल्यामुळे ते भगवंताचं नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा भगवंताच्या नामाला देवाचं द्वार म्हणलेलं आहे बरं का. द्वारम निर्वृत्ती सद्मनो विजयते कृष्णेती वर्णद्वयी. कृष्णेती वर्णद्वयी. भगवान श्रीकृष्णाच्या नावामध्ये असलेली कृष्ण ही दोन वर्णाची जी माला आहे ना, वर्णद्वयी आहे ना, हे काय आहे? याचा विजय असो म्हणे. कशा करता? द्वारम हे द्वार आहे. कशाचं द्वार आहे? निर्वृत्ती सद्मनहा. निर्वृत्ती या शब्दाचा अर्थ आहे परमसुख. त्या परमानंदाचं जे घर आहे त्याचं हे दार म्हणजे भगवंताचं नाम आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल. महाराज देवाला सुचवता, देवा मी तुझ्या दारामध्ये उभा आहे म्हणजे मंदिराच्या दारात उभा आहे असाही अर्थ करता येईल किंवा देवाच्या दारामध्ये म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये मी स्थिर आहे असं महाराजांनी देवाला सांगितलं असाही अर्थ आपल्याला करता येईल बरं का. असं देवाच्या दारात उभा आहे म्हणल्यानंतर तुकाराम महाराजाला देवाने विचारलं, हो बाबा माझ्या दारात तुम्ही उभे आहात, मला सुद्धा दिसत आहे, कोण आहात तुम्ही? कोण आहात? महाराजांनी स्वतःचा परिचय देण्याकरता दोन शब्दाची योजना केली. उभा याचक भिकारी. महाराज म्हणतात मी याचक आहे, भिकारी आहे. आता याचक आणि भिकारी शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे का? याचक म्हणजे याचना करायला आलेला, मागायला आलेला, आणि भिकारी म्हणजे सुद्धा मागायला आलेला. मग भिकारी आणि याचक दोन दोन शब्द वापरायची काही गरज आहे का? एकाच वाक्यामध्ये एका अर्थाचे दोन शब्द वापरायची पद्धत असते का? व्यवहार समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो, आपल्याला तहान लागलेली असली, घरामध्ये एखाद्या लहान मुलाला आपण पाणी आणायला सांगतो तेव्हा पाणी आण एवढंच सांगतो का पाणी जल घेऊन ये आण असं म्हणतो का? पाणी म्हणजेच जल आहे, घेऊन ये म्हणजेच आण आहे. ते पाणी जल घेऊन ये आण असं बोलायची पद्धत नसते. धर्मराजाने युधिष्ठिराने वृकोदराला भीमसेनाला युद्धाची लढाईची आज्ञा केली असं बोलायची पद्धत आहे का? असं कोणी बोलत नाही. बोलत असताना एका अर्थाचा एकच शब्द वापरला जातो. मग भिकारी आणि याचक दोन्ही शब्दाचा एक अर्थ असेल तर तुकाराम महाराजांनी एकदम कसे वापरले? विठ्ठल विठ्ठल. द्विरुक्तीचा दोष स्वीकारून महाराज बोलतात असं आपण म्हणावं का? महाराजांच्या वचनामध्ये दोषाची कल्पना आपल्याला करता येते का? नरकाला जायची व्यवस्थाच आहे. तुकाराम महाराजांच्या वचनामध्ये, साधू पुरुषाच्या वचनामध्ये दोषाची कल्पना म्हणजे नरकाला जाण्याची व्यवस्था असं करून घेऊ नये. मग इथं दोष नाही हे लक्षात घ्यायचं जर असेल, दोन्ही शब्दाचा अर्थ वेगळा वेगळा आपल्याला करावा लागतो. हे याचक आणि भिकारी याच्यामध्ये आपल्याला विशेषण भावाची कल्पना
कल्पना करा. विशेष्य विशेषण भावाची कल्पना करत असताना काय करा, याचक पद विशेष्य करा आणि त्याला भिकारी पद विशेषण लावा. मी याचक आहे पण भिकारी असा याचक आहे. विशेषण कशा करता येतं, व्यावृत्ती करता येतं. हा तशा जातीचा दुसरा जो कोणी आहे त्याची व्यावृत्ती करण्याकरता विशेषण असतं. पांढरं कापड, निळं कापड, पिवळं कापड असं कपड्याला दिलेले जे विशेषण आहे की नाही, ते विशेषण कशा करता येतं, दुसऱ्या कपड्याची व्यावृत्ती करण्याकरता येतं. माझ्याकरता तुम्ही पांढरं कापड आणा, मी निळं घालत नाही म्हणून आणा. त्या निळ्या कपड्याची व्यावृत्ती करण्याकरता पांढरं असं म्हणलं की नाही आपण, म्हणजे एकाची व्यावृत्ती करण्याकरता विशेषण काहीतरी द्यावं लागतं. त्या पद्धतीनं याचक अनेक असतात. त्या याचकामध्ये अन्य याचकाची व्यावृत्ती करण्याकरता त्याला भिकारी विशेषण दिलं तर भिकाऱ्याच्या विरुद्ध असलेला जो श्रीमंत, तो श्रीमंत याचक मी नाही हे महाराजांना सुचवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पुन्हा शंका येते, श्रीमंत मनुष्य याचना करतो का बाबा? श्रीमंत माणूस याचक होऊन कशाला घरी येईल? सगळ्याच्या परिचयाचं सांगतो. इलेक्शनचा काळ आला म्हणजे आपल्या घरी दारादारावर येऊन मत मागणारा तो श्रीमंत असतो की भिकारी असतो? सांगा बरं मला. तर प्रामाणिकपणानं छातीवर हात ठेवून सांगायचं, माझी शपथ नाही, तुम्ही स्वतःची शपथ घेऊन सांगायचं, खरं सांगायचं. आपल्याकडं आलेला कोणताही मनुष्य इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या दारावर येऊन मला मत द्या म्हणून मागणारा, तो मागायला लागला म्हणजे याचक आहे की नाही? याचक आहे. पण श्रीमंत का भिकारी आहे? अरे एका मताकरता 1000 रुपये देतो ना तो. 1000 रुपये एका मताला देण्याची ज्याची ताकद आहे त्याला श्रीमंत म्हणू की भिकारी म्हणू? श्रीमंत म्हणावं लागतं. पण श्रीमंत असलेला याचक आहे ना, तशा श्रीमंत याचकाची व्यावृत्ती करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, मी श्रीमंत नाही, भिकारी याचक आहे. विठ्ठल विठ्ठल. बलिराजाच्या दारात त्रिपाद भूमीची याचना करायला गेलेल्या वामनाकडे बघा ना. वामन कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान महाविष्णू आहे. लक्ष्मीपती आहे. श्रीमंत श्रीमंत शब्द खऱ्या अर्थानं त्याला लागतो हो. श्रीनी युक्त तो आहे. श्री म्हणजे त्याची बायको आहे ती श्रीलक्ष्मी. म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी असते पण आपल्याला पूज्य म्हणून ती लक्ष्मी सांभाळावी लागते. त्याच्याकडे त्याची सेवा करायला तयार आहे. खऱ्या अर्थानं श्रीमंत कोण? परमात्मा. पण खऱ्या अर्थानं श्रीमंत असला तरीही वामन होऊन त्याला बलिराजाच्या दारामध्ये जावं लागलं, तेव्हा तो श्रीमंत असा याचक होता बरं का. असा श्रीमंत याचक मी नाही हे तुकाराम महाराजांना इथं सुचवायचं आहे. कशा करता बाबा? मी श्रीमंत याचक नाही हे कशा करता तुकाराम महाराज सुचवतात? भिकारी विशेषण देतात. मी याचक आहे, भिकारी याचक आहे असं सांगतात, त्याच्यातून श्रीमंत याचक नाही असं सुचवतात. कशा करता? त्याचं कारण आहे, श्रीमंत मनुष्य जेव्हा आपल्या दारावर मागायला येतो ना, तेव्हा त्याच्या मनामध्ये शुद्ध भावना नसते, काहीतरी विकल्पाचा विचार असतो आणि म्हणूनच तो मागायला आलेला असतो. बलिराजाकडे त्रिपाद भूमी मागायला गेलेला वामन श्रीमंत याचक आहे की नाही? श्रीमंत आहे. त्याच्या मनामध्ये शुद्ध भावना आहे का कशी भावना आहे? करोने कहार तो पाताळी घातला, करोने कहार तो पाताळी घातला. तो पाताळी घातला. त्या बळीला पाताळात घाल्याकरता भगवान आले होते. म्हणजे बळीच्या संबंधानं भगवंताच्या अंतःकरणात शुद्ध भावना आहे का? श्रीमंत मनुष्य जेव्हा मागायला येतो तेव्हा शुद्ध भावना घेऊन येत नाही. हे बलीचं उदाहरण सोडून द्या, वामनाचं उदाहरण सोडून द्या. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. सीतेच्या झोपडीवर भिक्षा मागायला गेलेला रावण, हा रावण याचक आहे की नाही? याचक आहे. श्रीमंत की भिकारी आहे? श्रीमंत की भिकारी आहे? सोन्याची नगरी आहे त्याची. सोन्याची नगरी. एवढ्या श्रीमंतीवर जाऊ नका. 80,000 बायकाचा परिवार सांभाळतो. एक बायको सांभाळायचं जड. एक बायको सांभाळताना नाकात दम आहे संसारी माणसाला सध्या. आणि याला 80,000 बायकाचा परिवार सांभाळला.
काय असेल बघा. एवढा परिवार सांभाळणारा माणूस, एवढ्याला सगळ्याला रोज जेव घालणारा माणूस, ती धमक असलेला, त्याला श्रीमंत म्हणता की गरीब म्हणता? श्रीमंत म्हणलं पाहिजे. पण तो श्रीमंत असलेला याचक जेव्हा सीतेच्या दारात मागायला गेला, शुद्ध भावनेनं मागायला गेला का कपट घेऊन गेला? हो, कपट घेऊन गेला. बलीच्या दारात गेलेला वामन कपट घेऊन गेला. सीतेच्या दारावर गेलेला रावण कपट घेऊन गेला. आपल्या दारावर येणारा श्रीमंत याचक, ते मत मागायला येणारा काय घेऊन येतो माहिती नाही मला. पण ते काही असो, एकंदर श्रीमंत याचक म्हणला की थोडं भीतीचं काम असतं बरं का. तसं माझ्याबद्दल कोणत्याही प्रकारचं भीतीचं कारण नाही. मी निष्कपट भावानं मागायला आलो हे सुचवाय करता महाराजांनी सांगितलं. मी भिकारी असा याचक आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि भिकारी असा याचक असून देवा तुमच्या दारात उभा आहे. याचकाची मर्यादा सांभाळू नये मी बरं का. कारण मी काय तुमची मर्यादा ओलांडली? मागायला आलेल्या माणसाने दारात उभं राहून मागावं का बैठकीत येऊन तक्क्याला बसून मालकाला समोर उभं करून हां दिलं पाहिजे मालक असं म्हणावं? असं काही नसतं बरं का. मागायला आलेल्या माणसाला त्याची मर्यादा सांभाळली पाहिजे. दात्या आणि मागत्यासे धर्मनीती तरी बोललेली ऐसी. दोघालाही नियम आहेत. देणाऱ्यालाही नियम आहे, घेणाऱ्यालाही नियम आहे. मागणाऱ्या माणसाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे. त्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात, देवा मी भिकारी याचक आहे, शुद्ध मनानं निष्कपट भावानं तुमच्याकडे मागायला आलेला आहे, निरागस आहे, आणि याचकाच्या मर्यादेचा भंग न करता मी तुमच्या दारात उभा आहे. काय पाहिजे बाबा, काय पाहिजे? त्याला उत्तर महाराज दुसऱ्या चरणात देतात. आई देवा प्रेम भातू प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू के पाठवा से द्वार
ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून परमात्मा पंढरीनाथाजवळ मागणं करतात. मागणं करताना संताचं मागणं देव किंवा साधूशिवाय दुसरीकडे नाही, कारण देय वस्तूनं संपन्न दाता, संतांना जे पाहिजे आहे ते देण्याकरता समर्थ असलेला दाता म्हणजे देव आहे, आणि संताला पाहिजे ते देण्याकरता समर्थ असलेला दाता साधू पुरुषच आहे. म्हणून तुकाराम महाराजासारखे संत महात्मे कधी ज्ञानोबारायलाही मागतात, आणि तुकाराम महाराजासारखे संत महात्मे नेहमी परमात्मा पंढरीनाथालाही मागताना आपल्याला दिसतात. मागणं योग्य नाही ते संसाराच्या संबंधातलं, आणि मागणं योग्य आहे ते देवाच्या संबंधातलं, असा विचार आपल्याला करता येतो. नाशिवंताचं दुःखाचं मागणं करू नये, हे संसाराचं मागणं करू नये याचं कारण आहे, आणि सुखाचं शाश्वताचं मागणं करावं म्हणूनच देवाचं मागणं करावं असं संतांचा आग्रह आहे. विठ्ठल विठ्ठल. संसाराचं स्वरूप जर आपण पाहिलं तर असत जड दुःख रूपात आहे. संसाराचं स्वरूप आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार जर केला तर तो सच्चिदानंद स्वरूपाचा आहे. सताचं मागणं करावं, असताचं मागणं असू नये. चिताचं मागणं असावं, अचिताचं मागणं असू नये. आनंदाचं मागणं असावं, दुःखाचं मागणं असू नये. या दृष्टीनं संसाराचं मागणं करू नका आणि परमार्थातलं देवाचं मागणं करा, असा साधुपुरुषाचा अभिप्राय आपल्याला पाहायला सापडतो बरं का. मग ते देवाच्या संबंधानं मागत असताना ज्ञानाची सामग्रीही मागता येते, आणि देवाच्या संबंधानं मागत असताना भक्तीची सामग्रीही मागता येते. देवाच्या संबंधानं ज्ञानाची सामग्री मागायची म्हणजे विवेक वैराग्य वगैरे वगैरे मला प्राप्त झालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा करणं, संत संग मिळाला पाहिजे ही अपेक्षा करणं, ही देवाच्या प्राप्तीची ज्ञान मार्गातली सामग्री मागणं झालं. आणि देवाच्या प्राप्तीकरता असलेला जो भक्तिमार्ग त्याच्यातली सामग्री मागत असताना साधूची संगती दोन्हीकडे येते बरं का. साधूची संगती ज्ञानमार्गातही लागते आणि साधूची संगती भक्तिमार्गातही लागते. विठ्ठल विठ्ठल. भक्तीची प्राप्ती कशी कशी होणार त्या संबंधाने जे चिंतन भागवतासारख्या ग्रंथात आपल्याला पाहायला सापडतं. त्याच्यात एक सांगितलं, तत्पुरुष निषेवया. त्या परमात्म्याचे पुरुष म्हणजे भक्तजन, त्या भक्ताची सेवा करण्याने सुद्धा आपल्याला भक्ती तत्वाचा लाभ होत असं चिंतन आहे. तत्पुरुष निषेवया भक्ती प्राप्त होत असल्यामुळं, भक्ताच्या सेवेनं भक्तीचा लाभ होत असल्यामुळं भक्ताची संगती आपल्याला भक्तिमार्गातही पाहिजे आणि ज्ञानमार्गातही पाहिजे असा विचार करता येतो बरं का. मग ज्ञानमार्गी लोक जसं विवेक वैराग्याचं मागणं करतात तसं भक्तिमार्गी लोकांच्याकडून कोणतं मागणं होतं याचा जर विचार केला तर भक्ती प्रेमाच्या शिवाय दुसरं काही संत महात्मे भक्ती मार्गातले लोक मागतात असं आपल्याला दिसत असं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणिक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्ती विणे माय बापा. दुसरं काही मागायचं नाही आम्हाला. आम्हाला राज्य नको, सत्ता नको, संपत्ती नको, काही काही नको आहे. फक्त काय पाहिजे? फक्त भक्ती प्रेम सुख पाहिजे. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. अखंड भगवंताच्या चरणाचं प्रेम साधू पुरुषाच्या संगतीत गेल्यानंतर जे मिळणार आहे ते संत महात्म्याच्या संगतीत मिळणारं देवाच्या चरणाचं प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, समाधान
सुख देये, प्रेम सुख देये, प्रेमाविण नाही समाधान. साधू पुरुषांनी भगवंताच्या चरणाला दुसरी तिसरी कोणती मागणी न करता भक्ती प्रेमाची मागणी केलेली आहे. मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती, निघ्ना सोडवून ह्याते विनंती माझी परिसावी हे. असं भावाचं, भक्तीचं, प्रेमाचं मागणं संत महात्म्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हे प्रेम काय आहे, प्रेम म्हणजे काय आणि प्रेम असतं कसं याचा विचार करा बरं का. जगामध्ये प्रेमाची भाषा पुष्कळ आहे हो, पण ज्याला जग प्रेम म्हणतं ते प्रेम नसतं. तुच्छ कामाला उद्देशून जगामध्ये प्रेमाची भाषा सुरू झाली सध्या. काम म्हणजे प्रेम नाही, काम वेगळं आहे आणि प्रेम वेगळं आहे. जगामध्ये लोक कामाला प्रेम म्हणतात, पण गोपिकांच्या प्रेमाला शास्त्राने काम म्हणलंय. विठ्ठल विठ्ठल. प्रेमैव गोपरामाणाम कामैत्यगमत प्रथाम. गोपिकाच्या अंतःकरणात असलेलं परमात्म्याच्या संबंधातलं जे प्रेम, त्याला उद्देशून शास्त्रामध्ये काम अशी भाषा आपल्याला पाहायला सापडते बरं का. पण तो काम नाही बरं का. काम वेगळं आहे आणि प्रेम वेगळं आहे. कामात काय असतं आणि प्रेमात काय असतं याचा जर विचार आपण केला तर कामात स्त्री पुरुष दोघांचा संबंध आहे, तसा प्रेमातही स्त्री पुरुष दोघांचा संबंध आहे. पण कामातल्या संबंधामध्ये स्वतःच्या सुखाकरता ते प्रेम असतं आणि प्रेमातल्या संबंधामध्ये प्रेमास्पदाच्या सुखाकरता सगळं करणं असतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काहीतरी सुख लाभावं याच्याकरता जर आपण कोणावर प्रेम करत असो तर तो काम झाला. देवानी मला हे द्यावं ते द्यावं, देवापासून मला हे. विठ्ठल विठ्ठल. संसारातलं काहीतरी अपेक्षित आहे म्हणून जर देवावर मी प्रेम करायला लागलो तर ते प्रेम नाही. माझ्या सुखाकरता मी देवावर प्रेम करतो तेव्हा तो माझा काम असतो. आणि देवाच्या सुखाकरता गोपिकासारखा भक्त जेव्हा देवावर प्रेम करतो ना तेव्हा त्या प्रेमाला खरं प्रेम असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग ते प्रेम कसं असतं? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. असं प्रेमाचं व्याख्यान नारदांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. प्रेमामध्ये गुणाची अपेक्षा नाही. देव सगळ्या यशश्री औदार्य वगैरे गुणांनी संपन्न आहे म्हणून देवावर प्रेम केलं, ते देवावरचं प्रेम ठरत नाही, ते गुणावरचं प्रेम ठरतं. म्हणून भक्ताचा विचार बघा ना. भक्त महात्म्याला देवाचे गुण जसे दिसतात तसे देवाचे दोषही दिसतात. चांगला तरी पूर्ण काम, ऐके नाही. अशा पद्धतीने भगवंताचं जर चिंतन आपण करायला लागलो तर देव चांगला आहे, पूर्ण काम वगैरे वगैरे त्याच्या गुणाचं जसं वर्णन आहे की नाही तसं त्याच अभंगामध्ये पुढं काय सांग. गांड्या तरी भावाचा अंकित, बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत, ओंगळ तरी कुब्जे शिरत, भ्याड अनंत बहुपापा. गांढ्या, देवाला गांढ्या म्हणलं, गांडू म्हणलं देवाला बरं का. गांड्या तरी भावाचा अंकित, बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत. बराडी म्हणजे देव कसा आहे, बराडी म्हणजे आशाखोर आहे. आशाखोर, आशाखोर आहे काय चांगलं वर्णन झालं का. उष्ट्याची सुद्धा इच्छा करतो भक्ताच्या, एवढा आशाखोर आहे. ओंगळ तरी कुब्जे शिरत, एवढा ओंगळ आहे की त्याला कुब्जा सुद्धा आवडते. आणि भ्याड अनंत बहुपापा, एवढा घाबरट आहे पापाला पाहिल्याबरोबर तिथून दूर पळून जातो म्हणे. घाबरट म्हणणं, ओंगळ म्हणणं, बराडी म्हणणं, त्याला गांढ्या म्हणणं, हे त्या देवाच्या गुणाचं दर्शन आहे का दोषाचं दर्शन आहे सांगा ना मग. पण एवढं सगळं जरी झालं, एवढ्या दोषाचं जरी दर्शन झालं तरी त्या देवाला सोडायला तयार आहेत का? सोडायला तयार नसतात बरं का. एवढे दोष दिसतात, देवाला सोडा म्हणलं तर काय, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांढर, तरी तो पाहिजेच म्हणतात. याला म्हणतात प्रेम. प्रेम कसं असतं? गुणरहितम कामनारहितम. प्रेमामध्ये कामना नाही बरं का. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम. क्षणाक्षणाला प्रेम वाढत असलं पाहिजे. अविच्छिन्नम, ते प्रेम कधी न तुटलं पाहिजे. काहीही प्रेमाच्या ध्वंसाची कारणं निर्माण झाली तरी परंतु जे प्रेम बिघडत नाही त्यालाच खरं प्रेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे यद्भावबंधनम योनो तत्प्रेमा परिकीर्तितः. प्रेम प्रेम कशाला म्हणतात? त्याचं लक्षणच प्रेमाचं असं केलेलं आहे बरं का. योनोह भावबंधनम.
परस्परात असलेलं भावबंधन त्याला म्हणतात प्रेम. ते कसं प्रेम आहे? सर्वथा ध्वंसरहितम. त्याच्यामध्ये नाश कधी न झाला पाहिजे. नाश होणार नाही म्हणे. दोघे प्रेमानं राहिले तर कशाला प्रेमाचा नाश होतो? पुढं सांगितलं सत्यपि ध्वंस कारणे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडून आपलं प्रेम तुटावं अशी कारणं निर्माण जरी झाली तरी जे प्रेम बिघडत नाही त्याच प्रेमाला खरं प्रेम म्हणतात. याचं अविच्छिन्नम सूक्ष्मतरम. अतिशय सूक्ष्म असल्यामुळे प्रेम दिसत नाही आपल्याला बरं का. त्या प्रेमाचं आपल्याला अनुमानाने ज्ञान संपादन करावं लागतं. आणि अनुभवरूपम. प्रेम हे अनुभवाने जाणून घ्यावं लागतं. असं जे प्रेम आहे ते प्रेम तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताला मागतात. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमाचं भातुकं माझ्याकरता पाठवा. आता या प्रेमात अजून दोन प्रकार आहेत. संसारावर केलेलं प्रेम आणि देवावर केलेलं प्रेम. संसारावर केलेलं जे प्रेम आहे ना त्याचं नाव आसक्ती आहे आणि देवावर केलेलं जे प्रेम आहे त्याचं नाव भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. असं भक्ती संज्ञक प्रेम मला देवा तुम्ही द्या अशी मागणी महाराजांनी केल्यावर देवाने थोडी थट्टा केली. थोडं फिरून या म्हणे. 4 घरी जाऊन या. मागायला आलेल्या माणसाला जसं आपण म्हणतो ना 4 घरी जाऊन या, तसं तुकाराम महाराजाला देवाने थोडंसं फिरवायचं ठरवलं. तेव्हा तुकाराम महाराजांनी देवाला देणाऱ्याचा काय नियम असतो? तिसऱ्या याचकाचा भार घेऊ नये येरझार. याचक म्हणजे मागायला आलेला मनुष्य. त्याचा भार घेऊ नये. भार घेऊ नये म्हणजे येरझार घेऊ नये. त्याला जा ये करायला लावू नये. द्यायचं तर लगेच द्यावं, नाही तर माझ्याने शक्य नाही म्हणून सांगावं. माणसं काय करतात? 4 घरं फिरून ये म्हणतात. पुन्हा फिरून आला की म्हणतात अजून जाऊन ये म्हणतात. देत काहीच नाही. असं करू नये देवा. असं देवाला सांगितल्याच्या नंतर देवाने सांगितलं महाराज तुम्ही माझ्याकडे येता, माझ्या दारात उभं राहता, स्वतःचा परिचय मला देता, मला प्रेमाचं मागणं करता, हेच पाहिजे म्हणता. थोडं जाऊन या म्हणलं तर येरझार करायला लावू नये असा नियम आम्हाला सुनावता. एवढं हक्कानं मागायला तुम्ही सेवा केली का हो? महाराज त्याला शेवटच्या चरणात
घेतल्या वाचून. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा मी तुमच्याकडं मागायला आलो ना, याचना करायला आलो ना, भीक पाठवा असं मला मी तुम्हाला विनंती करून सांगितलं ना, तुम्ही मला कशाला म्हणता म्हणजे जाऊन या वगैरे वगैरे. असं मी जायला यायला सांगू नये म्हणल्यानंतर तुम्ही मला म्हणता तुम्ही सेवा वगैरे केली का, एवढा हक्कानं कसं मागता. देवा सेवा करायची गरजच नाही, मी काय मागायला लागलो तुम्हाला, दान. आणि दान कसं द्यायचं असतं, सेवा घेतल्या वाचून. सेवा न घेता जे दिलं जातं त्यालाच दान म्हणतात, सेवा घेऊन दिलं जातं त्याला पगार म्हणतात. देण्याचेच प्रकार जरी असले तरी प्रत्येक देणं वेगळंच आहे की नाही. बक्षीस म्हणजे काय, बक्षीस म्हणजे काय, पराक्रम पाहायचा आणि मग जे द्यायचं त्याला बक्षीस म्हणतात. ज्याचं त्याला देणं त्याला समर्पण म्हणतात. पांडुरंगाला गेलो आपण दर्शनाला, 10 रुपये देवापुढं ठेवले, काय केलं, बक्षीस दिलं, दान दिलं, काही नाही. पांडुरंगाला दान नाही, पांडुरंगाला बक्षीस नाही, मग काय दिलं, पांडुरंगाला मदत देऊन आलो. नसतं बाबा तसं, असं मूर्खपणानं बोलू नये. पांडुरंगाला जे समर्पण झालं ते त्याचं त्याला देणं असल्यामुळे त्याला अर्पण म्हणतात, समर्पण म्हणतात बरं का. ज्याचं त्याला देणं हे समर्पण आहे. सेवा घेऊन जे देणं असतं त्याला पगार वगैरे असं म्हणतात. मी काय तुम्हाला देवा पगार मागत, मी दान मागायला लागलो. आणि दान कसं, सेवा घेतल्या वाचून. सेवा घेतल्या वाचून जे कृतार्थ बुद्धीनं दिलं जातं त्यालाच दान असं म्हणतात. मी दान मागतो देवा, सेवेची अपेक्षा ठेवू नका. मी तुमच्या दारात उभा आहे, निष्कपट भावानं तुम्हाला मागायला आलेला भिकारी याचक आहे. माझी मला वस्तू पाठवून द्या. कोणते, माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. माझ्याकरता प्रेमाचं भातुकं खाऊ पाठवून द्या, ही महाराजांची मागणी आहे. देवाच्याकडे गेल्याच्या नंतर मागायचा प्रसंग आला, देव प्रसन्न झाला आणि मागा म्हणायला लागला, तर देवाला कसं मागावं हे शिकवायकरता संतांच्या मागणीचे अभंग असतात. त्याचा अभ्यास करून ठेवावा. कधीतरी प्रसंगानं देव भेटला तर असं मागायला शिकावं. ज्ञानेश्वर दरवर्षी आमचे हरिभक्तीपरायण विनोद बुवा आणि कल्पनाताई हे दोघंजण मिळून परिश्रमानं त्यांच्या परिसरातल्या बऱ्याच मंडळीला नामजपाकरता पंढरी क्षेत्रामध्ये घेऊन येतात. 5-6 दिवस सगळ्यांना तीर्थक्षेत्राचा वास, 5-6 दिवस इथल्या सगळ्या महापुरुषांचं दर्शन, 5-6 दिवस चंद्रभागेचं स्नान, दर्शन पांडुरंगाचं, नगराची परिक्रमा, ही सगळी साधना घडवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परिसरातल्या लोकांची त्यांच्या संबंधानं सद्भावना आहे म्हणून तेही येतात. आपण सगळेजण येता, आनंदानं पंढरी क्षेत्राची वस्ती करता, आनंदानं सगळ्या साधूजनाला भेटता, सगळ्याचं दर्शन घेता. अशीच कृतार्थता प्राप्त होण्याची साधना संतांच्या सहवासामध्ये करत राहण्याची सद्बुद्धी आपल्याला परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं व्हावी ही देवाच्या चरणाला प्रार्थना करून सेवा पूर्ण करतो. विठ्ठल जय जय. Hare